एका संघटनेत काम करणारा, ज्यांनी समाजाच्या अनेक कामं केलेल्या अशा युवकाला या ठिकाणी जातीय मानसिकतेतून या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे काही लोक या ठिकाणी आमदाराचा मुलगा असतील, आमदार असतील, यांनी टार्गेट करून जाणीवपूर्वक मानसिक त्रास देऊन या ठिकाणी तडीपार करण्यात आलेला आहे। खरोखर ही तडीपार अत्यंत संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ही तडीपार खोटी आहे। कारण कायद्यानुसार ज्या पद्धतीने एखाद्याला आपण हद्दपार करतोय त्याला 2 नोटिसा दिल्या जातात। पहिला नोटीस बजावली जाते हे तुमचं म्हणणं मांडण्यासाठी, त्याला तसं काही प्रकार घडला नाही। डायरेक्ट नोटीस आली आणि रात्री 10-11 वाजता नोटीस आली आणि डायरेक्ट उचलून पोलिसांनी हद्दपार केला। खरोखर हे पोलिसांनी या ठिकाणी जे डीवायएसपी आहे या डीवायएसपीची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी त्यांच्या इंस्टाग्रामवर पेजवर या ठिकाणी ओपन चॅलेंज करून या ठिकाणी आम्हाला मातंग समाजाला या ठिकाणी चॅलेंज करतात की आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करू, जर असं होत असेल येणाऱ्या काळात या ठिकाणी आम्ही आता लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी संविधानिक मार्गाने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलोय, आम्ही आंदोलन करतोय, आम्ही सांगतोय ज्या पद्धतीने या ठिकाणी हे प्रकार घडतोय तुळजापूर तालुक्यामध्ये तो बंद झाला पाहिजे आणि डीवायएसपीची बदली झाली पाहिजे। ही जे झाली तडीपार आहे ही रद्द झाली पाहिजे। अन्यायता येणाऱ्या काळात राज्यातील सर्व मातंग समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जे दोषी जे कोणी अधिकारी आहेत ते जाणीवपूर्वक केलेले आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची प्रथमतः मागणी आहे। जर येणाऱ्या काळात झालं नाही तर संपूर्ण राज्यातील मातंग समाज हा फक्त धाराशिव पुरता मर्यादित हा विषय राहणार नाही, लक्षात घ्या। पूर्ण राज्यभर हा विषय होईल आणि येणाऱ्या काळात सत्ताधारी लोकांना या ठिकाणी असणारे प्रस्थापिकाला या ठिकाणी मातंग समाजाची ताकद आम्ही दाखवल्याशिवाय राहणार आहोत। आपण टार्गेट करत असेल तर समाज या ठिकाणी समाजातले युवक या ठिकाणी रस्त्यावर उतरतील। कारवाई केलेली आहे। मल्हार पाटील नावाच्या जे आमदाराचा मुलगा आहे त्याच्या या ठिकाणी दबावाला आमदाराला या ठिकाणी बळी पडून या ठिकाणी महत्वाचा विषय सांगतो, डीवायएसपीची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांची बदली झाली पाहिजे, कारण तेच कारणीभूत आहे त्या